मंडनानां तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अद्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावी केला वास त्यासी नसा विवदस मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा सोडो पंत तथा कुणी जनतया मामासी बोलती नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती करा शोभतो ऐशा संतवरा शुभ करा दांडे करा वंदितो सेवेला गी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू मनोबुद्धी अहंकार चित्तानिना न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्री न च व्योम भूमिर्न तेजो न वायो चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रवेशनं एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादे शुकर मोहे धाव घाली पाणा नाम घेता किंवा नाव घेता पंढरी राणा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहुते सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा नैमित्तिक प्रसंगातील करुणामय प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. अभंग आणि अभंगाची चरण 6 आहेत आणि आपल्याला जन्म 12ला करायचा आहे. अभंगाची चरण किती सुटतील ही जबाबदारी माझी नाही आणि अभंगातलं काय सुटल ही जबाबदारी सुद्धा माझी नाही, पण जन्माच्या वेळेला जन्म सुटेल ही जबाबदारी माझी आहे. कारण आज राम जन्म आहे, आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या निमित्तानं हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह परमश्रद्धेय परमपूजनीय ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराज आणि सद्गुरु गंगागिरी महाराज आणि मठाधिपती रामगिरी महाराज
आणि द्वाराचार्य रामकृष्ण महाराज लव्हितकर या सर्व मंडळीच्या आशीर्वादानं हा चालू असलेला उत्सव आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, तरुण मित्रमंडळी, गायक वादक, गावातील सगळीच सप्ताह समितीचे संयोजक, नियोजक, आयोजक या सर्व मंडळीच्या द्वारा ही रामनवमीची, रामजन्माची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला सेवकी करावी सांगितले काम, ते तर होतो पण कामाने. या दृष्टीतून ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि सेवा येत असताना या ठिकाणी उपस्थित सगळे गुणवान मंडळी आहेत. गायनाचार्य, वादक मंडळी. एका श्लोकात तुमचं वर्णन करतो म्हणजे माझा वेळ कमी जाईल. विद्वाने न विजानाती विद्वजन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गुरुं प्रसूत वेदना. प्रसूत कालाची वेदना त्या मातेला कळती जी बाळाला जन्म देते. आपण गुणवान गायक आणि वादक आहात. काय वाजवता, काय गाता हे मला कळतं, त्याचं कारण मी थोडं शिकलेलो आहे. विठ्ठल आणि समोर बसलेले सगळे मायबाप श्रोते, दोन्ही बाजूला दोन चार वर्षाचा फरक दिसतोय दोघांत मला. बरोबर जे सुकल्यावानी झाली मग कस काय. दोन्ही चोपदार मंडळी अतिशय जोमान आहे. कधी कधी काय असतं, चोपदार होण्याकरता कोणी तयार नसतं, पण गावाला चोपदारकी असते. चोपदार म्हणजे इतकं सहज समजून घेऊ नका. आपल्याकडे अशी मन आहे, ज्याला काही जमत नाही त्याला ड्रेस घाला, कीर्तनाला उभा करा. ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यात त्याला चोपदाराचा किती अधिकार आहे तुम्हाला कळेल. म्हणजे त्यांनी जर एकदा हातातला दंड उभा केला तर लाखो समाजाला जाग्यावर उभं राहावं लागतं. आणि त्यांनी जर दंड असा फिरवला तर एका टायमाला सगळा लाखो समाज एका टायमाला आरती करता चालू होत असतो. एवढा अधिकार त्यांचा ही दोन मंडळी आहे. इकडे हार्मोनियम वादक महाराज आहेत, इकडे तुळशी वृंदावन ताई आहेत आणि माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मित्र, वारकरी संप्रदायातील थोर व्यक्तिमत्व आणि अनेक कीर्तनकाराचा ज्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे, ज्यांना जे ओळखतायत ते माझे सहकारी मित्र योगेश महाराज सेजुळे उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम वाले दादा, त्याचबरोबर लाईव्ह ज्यांचं कीर्तन जे प्रेक्षक दाखवतायत तुम्हा सगळ्यांना, तोही दादा. कारण 12 वाजल्यावर हे कोणाचंच काही होणार नाही म्हणून आधीच करून घेतो सगळं. हे अतिशय सगळे मंडळी छान आणि सुंदर या ठिकाणी उपस्थित आहे. सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज अवतार परमात्मा कोणाकरता घेतो याचा विचार करताय. माझ्या दृष्टीने भगवंताचा अवतार कोणाकरता एवढाच विषय होईल आणि पुढे चरित्राकडे निघून जाईल. भगवान परमात्म्याने अवतार घेतला हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात परमात्मा अवतार घेतो, पण कोणाकरता. सगळ्याला एक प्रमाण पटकन डोक्यात येत असेल, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. आपण जर या कलियुगाचा विचार केला, त्या कलियुगामध्ये जे दुर्जन लोक आहेत त्या दुर्जन लोकाला नायनाट करण्याकरता सज्जन लोकांची गरज आहे. पण अजून थोडं पुढे बोलू का, सज्जनाला सांभाळण्याकरता दुर्जन सुद्धा असणं गरजेचे आहे. विठ्ठल विठ्ठल समानार्थी शब्द सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. मी तुमच्या समोर आता चांगला शब्द वापरतो, तुम्ही समानार्थी शब्द मला सांगा. योग्य बोललात. कोण बोलले? ताई बोलली ना. अरे चांगलं म्हटलं की त्याच्या विरुद्ध जरी शोधलं तर वाईट येतंय. आणि व्यवहारात जर बोललं चांगलं तर लोक म्हणतात त्याला काय चांगलं म्हणता, म्हणजे त्याच्या पाठीमागं कोणता तरी. अहो तुम्ही दोन्ही शब्द शोधा. बरं ठीक आहे, वाईट जर शोधलं तर पुन्हा कोणता शब्द येतो? चांगला येतोच ना. म्हणजे चांगलं तेवढंच आहे आणि वाईटही तेवढंच आहे. जसं काही माणसं ज्ञानी आहेत तर काही माणसं अज्ञानी आहेत, काही माणसं चांगली आहेत तर काही माणसं वाईट आहे, तसं देवाच्या काळात सुद्धा चांगले सुद्धा होते आणि वाईट सुद्धा. हे तुकाराम महाराजांनी जे म्हटलंय ना, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी. पण थोडस मला याच्यावर शंका आहे. विठ्ठल विठ्ठल इथे भक्ताला पायाजवळ घेतो, दुर्जनाला काय करतो? संपून टाकतो ना. मग माझं मत असं आहे, सृष्टीचा नियंता परमात्मा आहे, बरोबर आहे.
जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापी, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपोलिया, सर्व सिद्धीचा दातार. हा परमात्मा कसा आहे अजून एका उभीत सांगतो. माग सर, मला मोकळं लागतं असं, नाही तर व्हायचा घोटाळा. मोकळं म्हणजे उड्या नाही मारीत मी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आपल्याला शंका निर्माण झाली, परमात्म्याकडे जर ही सृष्टी एक आहे, परमात्म्यानं निर्माण केलेली प्रत्येक रूप जर त्याचीच आहे, तर त्यांनी एकाला जवळ घ्यावं आणि एकाला दूर लोटावं, हा अप्पलपोट्या भाव त्याचा दिसत नाही का? उदाहरणार्थ ऐका, अन्नच आहे अन्न. भाजी बनवली, भाकरी बनवली, अन्नच आहे ना. पण उपवासाच्या दिवशी ते अन्न आहे का? उपवासाच्या दिवशी अन्नच आहे, पण अन्न जरी उपवासाच्या दिवशी असलं आणि जर ते आपण खाल्लं तर ते अन्न खात नाही. आपण काय खातो? एकादशी अन्नपान, जे नर करीते भोजन, श्वान विष्टे समान. श्वान म्हणजे कोत्रा, विष्टा म्हणजे त्याच काय वर्णन केलंय हो. कधी कधी असं वाटतं आज रामनवमी आहे, काही काही त्या डोक्यात सुद्धा नाही. आपल्याकडे 15 एकादशी 15 दिवसाची आणि महिन्याची एक, म्हणजे किती झाले एका महिन्यात? 2. म्हणजे 12 महिन्याच्या 2 एकादशी जर धरल्या महिन्याची, तर 12 दुने 24. ह्या झाल्या 24 एकादशी व्रत वैकल्य प्रत्येकाला करायचं सांगितलं. आणि त्याच्यामध्ये अजून काही उपवास सांगितले. रामनवमी, कृष्णाष्टमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, बरोबर ना? कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी. अहो, रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, महाशिवरात्र, नरसिंह जयंती आणि वामन जयंती हे उपवास एकादशी सारखेच करायचे. विठ्ठल विठ्ठल. 24 आणि 6 किती? 30 झाले ना. म्हणजे आपल्याला सगळ्याला उपवास किती करायचे सांगितले? माझं म्हणणं असं आहे, कोण म्हणले 30 ते का भुकलं माझं गणित? 25, 26, 27, 28, 29, 30 बरोबर सांगितले ना? नाही म्हणजे हे कीर्तन जरा ध्यानावर धरून करावं लागत आहे. मी तुम्हाला गणित कशा करता बरं, तुमच्याकडे आज सगळी माणसं उपवास करतात कुठपर्यंत? जन्मापर्यंत. जन्म झाला की दणकून हाणते नाही. पंगत करा, काही माझं म्हणणं नाही, पण पुढच्या वर्षी बदल करा. पंगत करू नका असं म्हणत नाही, पण तीच पंगत कशाची करा? फराळाची केली पाहिजे ना. म्हणजे दुपारी पण फराळाचं असलं पाहिजे आणि संध्याकाळी पण फराळाचं पाहिजे. आणि उद्या सकाळी डायरेक्ट पार न सोडण्याकरता उपवासाचं व्रत म्हणून तुम्ही उपवासाचं सोडून आपलं रोजचं नित्याचं जेवण केलं पाहिजे. आपला विषय इथे होता देवाच्या बाबतीमध्ये सगळे देवाला चांगले का दिसते. बर ठीक आहे, मग इथे भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाचे संवारी असं निर्माण केलं. उदाहरणार्थ, ज्या माणसाच्या मुखाला रामनाम येतं त्याला भगवान जवळ घेतो, असं जसं मृत्यूच्या काळात वर्णन करून सांगितलं. मग देवाकडे हा अप्पलपोटेपणा भाव नाही का? त्याला अप्पलपोटेपणा भाव म्हणता येत नाही. उलट तुकोबाराय म्हणतात, त्याची काळजी करणारा तोच आहे की जो म्हणतो, अरे तुला जर त्या राक्षसाच्या योनीतून मुक्त व्हायचं असेल तर तू माझ्या जवळ ये, त्याच्याशिवाय तू मुक्त होणार नाही. उदाहरणार्थ, काही माणसं दुसऱ्याच्या सांगण्यावरून जातात, काही माणसं दुसऱ्याच्या सोबत जातात आणि काही माणसं घाबरून सोबत जातात. विठ्ठल हा भगवान परमात्मा सृष्टीचा नियंता आहे, सृष्टीचा परमेश्वर आहे, सृष्टीकर्ता जन्माला आलेला आहे. मग सृष्टीकर्ता जो परमेश्वर आहे, सृष्टीचा नियंता सांगितला, जगाचा मालक सांगितला. जगाचा मालक त्याला जगन्नाथ म्हणतो, बरोबर आहे? विश्वाचा मालक त्याला विश्वनाथ म्हणतोय. आणि अयोध्येमध्ये जो आहे तो राम आहे, तो ही जगाचा मालक आहे, सृष्टीचा नियंता आहे. पण मी असं विचारतो, या रामाला इथे अवतार घेण्याचं कारण काय हो? काय कारण आहे?
त्या काळामध्ये देवादिकाला त्रास झाला आणि इतका त्रास झाला म्हणून रामाला अवताराला यावं लागलं. मी पुढे नेणार आहे. पण भगवान अवतार का घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. कशा करता ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, मी तर असं म्हणतो, गेल्या वर्षी मला वाटतं जानेवारीच्या 22 तारखेला रामचंद्र प्रभू विराजमान झाले. कुठे? अयोध्येमध्ये. आणि अयोध्येमध्ये रामचंद्र प्रभू विराजमान झाले. ज्या ज्या लोकांना पाहिलं, एवढ्या दिवस वनवासात राहिलेला राम जेव्हा मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठ होतो, ते डोळ्यानं पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं आणि आपण आपल्या जीवनाचं भाग्य समजतो. मग भगवान परमात्मा तुमच्या आमच्या करता जर अवताराला येतो असं म्हणायचं असेल, तर धर्माला ज्या वेळेला ग्लानी लागते, लोक त्रास देऊ लागतात, कीर्तन बंद पडतात, सप्ते बंद पडतात, माणसं त्रास देतात, निंदक जास्त गोळा होतात, आणि त्यावेळेला भगवान काय करतो? अवतार घेतो. बर, त्याचा अवतार घेणं कोणा करताय हो? कोणा करताय असं जर म्हणाल तर त्याचा अवतार आहे तो आमच्या करता म्हणजे कोणा करता? अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर. आपल्या करता परमात्मा अवतार घेतो, पण परमात्मा जगाचा मालक आहे, सृष्टीचा नियंता आहे. त्यानं जर आपल्यासाठी घेतलं तर आपल्याला त्याचं काही मोठेपण वाटत. तुम्ही बघा, काही माणसं दुसऱ्याकडून काम करून घेतात. दुसऱ्याकडून म्हणजे पंक्ती बसायला लावतात आणि माईक हातात घेतात. म्हणजे तुम्ही नाही बरं, मी आपलं त्या पंक्तीतलं सांगतो. आणि माईक हातात घेतल्यावर ते काय म्हणतात? तुम्ही बघा, लाख माणसं एकत्र होऊ द्या, ते एकत्र आली की एक काम नीट करीत नाही. पण या लाख माणसाला चालवणारा जरी एकदा नीट राहिला ना, लाख नीट चालत, लाख नीट झालं ते. मी आल्या त्या समितीच्या माणसांना म्हटलं, तुम्हाला एवढे कीर्तन, एवढे सगळे मोठे महाराज मिळाले कसे? त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज, आम्ही एकच नियम पाळतो, जे संस्थेत शिकलेले आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की यांना कीर्तन काय आहे हे चांगलं कळतं.
माझी माझी म्हणण्यापेक्षा तुकोबाराची अजून एक भाषा सांगतो आणि ते तिथंच सोडून द्या, लय लावून घेऊ नका. एखादा गायक जर लय गात असेल ना, असा असा म्हणजे असा गातो, असं वाटतं जीव ओवाळून टाकाव त्याच्या, लयच गातो. पण तुकोबाराचे एक प्रमाण सांगतो त्याच्याकरता. मधुर स्वराच्या नका पडू भरी, जाल यमपुरी भोगावया. अरे इतका गातो पण गाण्या अगोदर पितो ना. थम्सअप म्हणजे तुमच्या डोक्यात दुसरं आलं लगेच. आज नाव सुद्धा घ्यायचं नाही त्याचं. कोणाचं? थम्सअपचं. म्हणजे समजणे कोई सराई कापी आहे. अरे तू महाराजाचं प्रमाण आहे, माझं नाही. बरं मी माफी मागतो तुमची. मधुर स्वराच्या नका पडू भरी आणि जाल यमपुरे, असं वाटतं त्यानं गात राहो, ऐकत राहो. पण त्याच्या सवयी जर कळाल्या तर त्याचं गाणं ऐकणारे सुद्धा स्वर्गाला जात नाही, म्हणजे नरकाला जाते. आणि एखादा भोळा भाबडा वारकरी आणि देवा करता गात असेल, त्याला स्वर लागत नसेल, पण त्याचं जर ऐकलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल, हे संतांचं म्हणणं आहे. मग तुम्ही आम्हाला कशाला सांगता? म्हणून मी म्हटलं देवाचं काम काय आहे? देव फक्त निमित्ताचा धनी आहे, पण करून घेणारा तोच आहे, तोच आहे. काही माणसं स्वतः काम करीत नाही, पण दुसऱ्याला कामाला लावल्याशिवाय. उदाहरणार्थ राज्याचे मुख्यमंत्री सगळे कामं स्वतः करू शकतात का? त्यांनी त्यांचं सचिवालय ठरवलेलं आहे का नाही? त्या सचिवाच्या हाताखालचे पीए ठरलेले आहेत का नाही? म्हणजे जर समजायचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तळेगावात यायचं आणि साफ सुथरा सगळी झाडझूड करायची, असं होऊ शकतं का? होऊ शकतं उद्घाटनाला. पण उद्घाटन केल्यानंतर तिथलं त्याच नियमाचं काम कोणाला करावं लागतं? आपल्याला करावं लागेल ना. म्हणजे परमात्मा निमित्ताचा धनी आहे, पण बाकीचे काम कोणाचे आहेत? आपले. म्हणजे दुसऱ्याकडून काम करून घेणारे माणसं आहे, दुसऱ्याला काम सांगणारे माणसं आहे, आणि दुसऱ्याला कामाला लावणारे माणसं आहे. पण या तिन्ही वर्गाला एका जागेवर बसवणारा जो आहे तो आमचा परमात्मा आहे. तो आमचा परमात्मा आहे. मग तो परमात्मा सगुण आहे का निर्गुण? पुन्हा प्रश्न आहे, पुन्हा प्रश्न आहे. एक अजून एक अभंग सांगतो. सगुण निर्गुण दोन्ही लक्षण ब्रह्म सनातन. बर, सगुणही तोच आहे आणि निर्गुणही. बर, हे नाही कळलं अजून थोडं जवळचं विचारतो. वृंदावनात कोण आहे? कृष्ण, बरोबर ना? अयोध्येत कोण आहे? राम, बरोबर आहे ना? रामेश्वर मध्ये कोण आहे? रामेश्वरला रामेश्वर आहे ना, म्हणजे रामेश्वर भगवान आहे. बर, जगन्नाथपुरीला जगन्नाथ आहे. द्वारकेला द्वारकेश्वर भगवान आहे. केदारनाथला. मी म्हणतो हे जिथं तिथं ज्या त्या स्वरूपात जी ती नावं स्थित आहे, पण या सगळ्याचं एक तत्व जे आहे ते कोण आहे? मान्यता केलं पाहिजे ना. बर, जाऊ द्या, एवढं तुमच्या डोक्यात नाही. ते जगन्नाथपुरी नाही, गंगासागर नाही, मध्य प्रदेश नाही, गुजरात नाही. तुमच्या डोक्यात एवढं आहे का? पंढरपुरात कोण आहे? कोण आहे? पांडुरंग आहे. मग पंढरपुरात पांडुरंग आहे, मग पंढरपुरात त्याच्या चरणाजवळ जी वाहते ती कोण आहे? चंद्रभागा. मग चंद्रभागा जर त्याच्या चरणाजवळ वाहते, पंढरपुरात जर पांडुरंग राहतो, किंवा पंढरपुरातला पांडुरंग कुठून आला? गोकुळेहून झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. बर, पंढरपुरातला पांडुरंग तोच, रामेश्वरातला भगवान तोच, अयोध्येतला राम तोच. मी असं विचारतो, या सगळ्या ठिकाणचं जर तत्व एक असेल तर आपल्यातला राम कोण आहे? आपल्यातला ज्याला तुम्ही आत्माराम म्हटले तो कोण आहे? आत्माराम तुमच्या गावचा नाही, प्रत्येकाच्या हृदयात आहे तो आत्माराम. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, वस्तूस पुरे अहरणेशी. किंवा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात घट घट मे राम रमैया. मग तुम्ही आपल्या हृदयात असलेल्या परमात्म्यानं जर तुमच्यापासून जागा सोडली तर तुमचं काम चालू राहतं का बंद राहतं? बंद राहतं ना. मग बंद पडू नये असं वाटत असल आणि आपलं काम चिरंतर चालू राहावं असं वाटत असल तर ज्यानं आराम मिळतो तो राम. तो राम कोणाचा आहे? आपला आहे ना. मग आपला आहे असा राम तुकोबार आहे, त्याचं वर्णन करतात. आम्हासाठी अवतार. मग तो परमात्मा अवतार घेतो. म्हटले कोणा करता? म्हणले आमच्या करता. मग
अवतार घेण्याकरता देवाची मत्स्य कश्य वराह हे जे अवतार सांगितले ना, 10 अवताराचं वर्णन केलं. अंबरोसे काय सोशियले गर्भवास, 10 अवतार परमात्म्यानं 10 अवताराचं वर्णन केलं. बरं जाऊ दे, हे 10 अवतार तुमच्या ध्यानात नाही, पण आपल्या ध्यानात एक अवतार आहे. आपल्या सगळ्या करता सगुण साकार झाला, निर्गुण निराकार असणारा सगुण साकार झाला तो परमात्मा आम्हासाठी अवतार. पण मग त्यानं कार्य काय केलं? मत्स्य कुर्मादी शुकर. मग असा जो परमात्मा आहे तो आमच्या करता अवतार घेतो. पण आता प्रश्न आहे, अवतार घेतो आमच्या करता, मग आमच्या करता जर तो अवतार घेत असेल तर त्याच्या अवतारातली कार्य कोणती आहेत? विठ्ठल विठ्ठल त्याच्या अवताराचे कार्य आहे भक्ताला जवळ घ्यायचं, दुर्जनाचा नाश करायचा, दुर्जनाचा नायनाट करायचा, किंवा धर्माच्या आड येणारी जी लोक आहेत त्यांना संपवायचंय. आणि जे धर्माला त्रास देतात, जे कीर्तन भजनाला त्रास देतात, जे देवाचं चिंतन करण्याकरता त्रासदायक आहे, त्यांचा नायनाट करायचा. या करता तो खूप बराय म्हणतात आम्हासाठी अवतार. मग वर्णन केलं मत्स्य कुर्मादे शुकर. बाबा हे 10 अवतारातल्या प्रत्येक अवतारातलं कार्य भिन्न भिन्न आहे. पण महाराज यांनी अवतार घेतल्यानंतर आम्हा सगळ्याला सुख होतं का? महाराजांनी सरळ उत्तर दिलं, भगवंताचा अवतार ज्या दिवशी होतो त्या दिवशी आपल्याला सुख प्राप्त होतं. म्हणजे आपल्या जीवनात दुःख राहत नाही. उदाहरणार्थ 12 वर्ष आपल्या घरात लेकरू बाळ नाही आणि 12 वर्षानंतर जर आपल्या घरात पाळणा हल्ला तर आपण पेढे वाटतो का नाही? सगळ्या गावात सगळ्याला सांगतात काय करावं तुम्हाला. लय लय दिवस पाहिलं, रामनवमीला गेले, प्रसाद मिळाला, सुनाला पोरग झालं, 12 वर्ष नव्हतं, पंक्ती उठवल्या, वर्गणी दिली. म्हणजे तुमच्या व्यवहारात जर तुम्हाला देवाच्या चिंतनानं, देवाच्या प्रसादानं जर लेकरू बाळ झालं तर गाव जेऊ घालता. आता जगाचा मालक अवताराला येणार आहे. विठ्ठल विठ्ठल काय करू, तुम्ही फुलं वाटायला सुरुवात करा. हे सगळे 6 चरण सुटणार नाहीत, मी बरोबर त्याच्यावर नेऊन सोडतो. नाही तर तुम्ही हुशार माणसं आहे, तुम्ही म्हणताल महाराजांनी कीर्तन असं कसं केलं, 12 वाजले तरी फुलं उधळीला. फुलं वाटा तुम्ही, मी बरोबर चरित्रात नेऊन तिथं सोडून देऊ, त्याला विलाज नाही ना. परमात्मा आमच्या करता अवतार घेतो. पण महाराज हा जो अवतार घेतो तो परमात्मा तुम्हा आम्हाला अवताराला आणतो का? सरळ उत्तर आहे, देवाला यावं लागतं की आणावं लागतं? देवाला देवाला यावं लागतं. बर, देवाला यावं लागतं आणि जीवाला म्हणजे लय कीर्तन ऐकले आहे. अहो जीवाला यावं लागतं भोगण्याकरता, देवाला आणावं लागतं आणि संत येतात. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. संत महात्मे येतात, कशा करता येतात? आडराने भरले जग, उच्चेष्टाचा भाग, शेष उरला तश, अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभे मने साधने बुडविले. मग जीवाला यावं लागतं आपलं कर्म भोगण्याकरता, आणि कर्माचे भोग संपले की जीवाला जावं लागतं. मग परमात्मा येतो आणि आल्यानंतर तुमचं आमचं रक्षण करतो. आणि रक्षण करत असताना जे जे काही संकट येतात त्या त्या संकटात परमात्मा धावून येतो. आणि जो धावून येतो तो परमात्मा तुमच्या आमच्या करता धावतो. त्याचं नाव एकदा तुम्ही आम्हाला सांगा. तुकोबारांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात
धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना मोहे मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली नाव घेता पंढरीनाथा नाव घेता पंढरीनाथा मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना नाव घेता नाव घेता पंढरीनाथा मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली पाना नाम घेता किंवा नाव घेता पंढरी राणा तुम्ही जसा त्याचा धावा कराल तसा परमात्मा तुमच्या करता येतो पण मोहे धाव घाली पाना इथे पाना शब्द वापरला जसं गाय आपल्या वासरा करता काय देते पाना देते तसं परमात्मा भक्ता करता हे सर्वस्व वाटतच असतो देत असतो पण सगळ्या भक्ताला कळेल असं नाही मोहे धाव घाली पाना पण नाम घेता कोणी कोणी घेतलं पुन्हा प्रश्न आहे आणि कोणा कोणा करता आला हा काही लक्ष्मी ती काही गजराज अरे बाबा नुसतं म्हणा अर्ध्या मिनिटात उत्तर देतो धावत सांगतो वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली कोणा करता हो द्रौपदी करता ना बरोबर आहे का बर जाऊ द्या प्रमाणापुरतं सांगितलं अजून सांगतो भक्त प्रल्हादाच्या वडिलाचं नाव म्हणून मी उलट विचारलंय मी जर असं म्हणलं असतो ना हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद तुम्हाला बरोबर उत्तर सापडलं असतं पण मी विचारताना असं विचारलं भक्त प्रल्हादाच्या वडिलाचं नाव हिरण्यकश्यपू पण हिरण्यकश्यपूच्याच पोटी देवाचं नाव घेणारं जन्माला आलं कधी कधी असंच राहतं महाराज बापाला आवडतं भाजी पण पोरग येतं राष्ट्रवादी म्हणजे हे तुम्हाला कळण्याकरता नाव सांगितलं आता तुम्हाला न कळता अजून एक नाव सांगतो बापाला आवडतो पांडुरंग आणि याला आवडतो गुजरात कुठं तिकडे नाही का लांब आहे ना ते काय तिथे बाबा लय लोक बाबा आलेत ना आता म्हणजे याला आवडतं पांडुरंगाकडे जायचं आणि त्याला आवडतं तिकडे जायचं याला आवडतं कृष्ण आणि त्याला हे सगळं भिन्न भिन्न आहे पण मी असं विचारतो भक्त प्रल्हाद ज्यांच्या पोटी जन्माला आले ते कोण हिरण्यकश्यपू आणि त्यांच्या पोटी जन्माला येणारानं सुरू केलं काय नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 प्रल्हाद आले प्रल्हादानं घरात आल्यानंतर नाव घ्यायचं पण इथं उलट झालं नाव घेऊन येदी देवाचे
हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे काय संतांचं म्हणणं आहे रास्त तुम्ही सांगता नाव घ्या पण हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे आणि त्याच्या पोटी आलं जन्माला जे आलं ते नाव घेणार नारायण नारायण नारायण. आता बापानं आज्ञा मुलाला बोलून घेतलं म्हणले बघ तू जर माझा मुलगा असेल तर माझ्या वैऱ्याचं नाव घ्यायचं नाही. मुलानं बापाला विचारलं कोणाचं घ्यायचं. बापानं सांगितलं मी सांगतो त्याचं फक्त माझ्या पुढे त्याचं नाव घ्यायचं नाही. कोणाचं? नारायण. पुन्हा विचारलं नाव घ्यायचं नाही. नारायण. तुला सांगताना नाव घ्यायचं नाही. नारायण श्रीमन्नारायण. राग अनावर झाला मारण्याकरता धावला. सेवकानं धरलं सांगितलं महाराज तुमचा मुलगा आहे तुम्ही कसं मारता आणि माझ्या समोर बापाचं ऐकत नाही. म्हणजे हे तेव्हापासूनच आहे. कोणतं? बापाचं तेच मुलं ऐकत नाही जे देवाचं नाव घेतात. नाही कळलं तुम्हाला? तेच पोरं बापाचं ऐकत नाही जे देवाच्या सोबत राहतात. पण हे नाव घेऊ लागले नारायण नारायण नारायण. सगळ्या गावात कळवलं याच्या समोर कोणी उभं राहायचं नाही. त्यानं नारायण म्हणलं तर त्याला बंद करा म्हणायचं. पण शेवटी राजाचा मुलगा आहे मोठ्या माणसाचा मुलगा आहे कोण बोलणार आहे. रस्त्यानं जरी पलरत चालली तरी नारायण 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 नारायण. गावामध्ये बातमी लागली सगळ्या गावाला कळालं. सगळे लोक जाऊ लागले महाराज तुम्ही म्हणता नाव घेऊ नका पण तुमच्याच पोटी तुमचाच पोरगा आमच्या दारात. सगळ्या गावातले पोरं गोळा केले आणि भजन चालू केलं. विचारलो कोणाचं चालू आहे. नारायण. त्याला राग अनावर झाला म्हटले बोलवा त्याला. बोलवल्याबरोबर पुन्हा सांगितलं प्रल्हादा मी जरी तुझा बाप असलो तरी तू माझ्या पुढे जर तसं करत असेल आणि माझं ऐकत नसेल तर तुला मी उंच डोंगरावरून खाली टाकून दे. प्रल्हादानं सांगितलं पप्पा. कोणाला? तेव्हा पप्पा नव्हता. हे पप्पा मम्मी कवा आली? लोक अमेरिकेला जाऊन आले. त्याचा अर्थ मी नाही सांगत आता मला ते वेळ नाही उरकायचे. मग नारायणाचं नाव घेणार रेस म्हटले घेणार आहे. सेवकाला सांगितलं धरा याचे पाय हात बांधा आणि त्याला उंच डोंगरावर घेऊन जा. कोणाला? आता यांनी हात पाय धरले उंच डोंगरावर नेलं पण भजन चालू. कोणाचं? नारायण श्रीमन्नारायण नारायण. माझी मंडपात बसलेल्या प्रत्येक माणसाला विनंती तुम्ही एवढी निष्ठा ठेवा कोणीच तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. एवढी निष्ठा ठेवा ना तुम्ही. अहो उंच डोंगरावर नेलेलं आहे. नेल्याबरोबर प्रल्हादाला ते सेवक विचारतात अरे आमचं ऐक रे लाखो फूट खोल दरी आहे तुला इथून टाकून द्यायचं तुझ्या बापानं सांगितलंय पण आम्हाला काही टाकता येत. पण ऐक बापाचं ऐक. त्यानं सांगितलं बापानं 4 वेळा जरी टाकलं तरी बापाचं ऐकणार नाही. पण मी नाव कोणाचं घेणार? आता काय करायचं? यानं धरला हाताला त्यानं धरला हाताला आणि झोळणी जसे करतात ना असं प्रल्हादाला केलं पण मुखात नारायण 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 नारायण. काळजी त्याला दरीमध्ये टाकलं. टाकल्याबरोबर भक्त प्रल्हादाला आलगत भगवंतानं दोन्ही हात करून जसं लहान लेकरू आपण हातात घेतो ना तसं लेकरासारखं घेतलं. हे शिपाई पळत आले आणि सांगितलं महाराज तुकडे तुकडे झाले. कोणाचे? आनंद वाटला बापाला. आता तर आपल्या नगरीत कोणी नाही ना. आणि हे सांगत होते तोपर्यंत त्यानं मोहरा काढल्या यांना बक्षीस देण्याकरता ज्यानं टाकून आले त्याला. एकाला वर बोलवलं म्हणले कसा? अहो म्हणले आस्ता धरला असा टाकला तुकडे तुकडे असा आवाज आला म्हणले तिथे. हे असं सांगत होते तोपर्यंत तर गेट मध्ये हजर तुम्ही सांगता का नाव घ्यायचं नाही? तुम्हाला एक सांगू का तुम्ही जितकं दाबून ठेवाल ना तितकं उडत. मग फुग्याचा नियम सांगू का? हे फुगा तुम्ही दाबात तुम्ही एखाद्याला सांगा असं करू नका ते केल्याशिवाय
लय त्रास घ्यायचा नाही, पण आता झालं ते तिथं आलं, आता काय करायचं? सुरू पुन्हा नारायण श्रीमन्नारायण. तुला आता अग्नीमध्ये टाकणार आहे. प्रल्हादानं सांगितलं बाबा तुम्ही कुठं मला टाका, कशात टाका. निर्णय झाला. गावा एवढी कढई, तळेगावची जेवढी तुमची जागा आहे तेवढी कढई आणली. त्या कढईला 4 महिने जाळ लावला. त्याच्यामध्ये तेल टाकलो. तेल असं खळखळ खळखळ उकळलं. उकळल्यानंतर प्रल्हादाला जवळ नेलं आणि सांगितलं तुला याच्यात टाकायचं. याच्यात जर तुला टाकलं तर भज्यासारखा उकळणार, भज्यासारखा तळून निघणार. नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बाप समोर बसलेला आहे, कढईमध्ये तेल उकळलेलं आहे. प्रल्हादाला उचललं चौघानं आणि कढईमध्ये टाकलं. जसं टाकलं तसं प्रल्हादाच्या मुखात भगवंताचं नाव होतं आणि त्या नावाचा स्पर्श हृदयाला असल्यामुळं, परमात्मा हृदयात स्थित असल्यामुळं काय झालं, प्रल्हादाच्या शरीराला तेलाचा स्पर्श झाला आणि देवाच्या नावानं तेलही थंड बर्फासारखं झालं. तोवर हे सगळे इकडे पळत आले. म्हणले महाराज असा लटलट असा तळतळ करीत होता, असा तळमळ करीत होता असं सांगितलं. म्हणले जेवायला बसा. तवर गेट मध्ये हजर ना. आलोय. तुम्ही म्हणता नाव घेऊ द्यायचं नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही बंधन करायचं नाही आम्हाला. आम्ही तर असे मग बंधन तो तुम्हाला आता विनोदान लय त्या महाराजाला म्हणलो मला तारीख देणार आहे. कुठे गेले ते अरुण महाराज? म्हणलं मला संध्याकाळचं कीर्तन द्यायचं ना तुम्ही. हे जन्माचं लय असं ओढून ताडून असतंय सगळं. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या. बरं ते आता उकळत्या तेलात टाकलं पण तेल शांत झालं ना. आता काय करायचं? मग विचारलं कोणाला? प्रल्हादाला बापाने विचारलं अरे तू ज्याचं नाव घेतो तो कुठे कुठे म्हटल्यावर प्रल्हादानं सांगितलं तो नाही ऐसा ठाव उरला से कवन सर्वत्र संपूर्ण गगन घटघटमे राम रमया. तुम्ही जिथं पाहाल तिथं. मग त्यानं विचारलं हा जो खांब याच्यात आहे का? आहे का म्हटल्यावर प्रल्हादानं सांगितलं नाही असं नाही आहे. आणि आहे म्हटल्यावर त्याच्या बापानं लात मारली. कशावर? अरे खांबावर लात मारल्यावर त्याच्यात जेव्हा भगवान प्रगट झाले तेव्हा त्याला कळालं नारायण नारायण. याचं उत्तर तुकोबाराय म्हणतात मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. परमात्मा त्या प्रल्हादा करता धावून आला. त्याचं कारण प्रल्हादाने भगवंताचं नाव सोडून कोणाचंच घेतलं नाही. कारण लात मारल्या मारल्या त्याच्यामध्ये जो प्रगट झाला. मग याच्या बापाने विचारला अरे जो दिसत नाही तो इथं कसा? अभंगाच्या तिसऱ्याच्या कोठे न दिसे पाहता, 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 कोठे न दिसे पाहता. ओढी खाली अवचिता, ओढी खाली अवचिता, मोहे अवघाली पाना, मोहे अवघाली पाना, मोहे अवघाली पाना, मोहे अवघाली पाना. ओढी कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. कोणाला दिसत नाही. रामचंद्र प्रभू अवताराला येणार आहे कोणाला दिसत नाही. पण उडी घाली अवचिता. आता परमात्मा अवताराला येणार त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये देवादिकांना त्रास झाला आणि त्रास झाल्यानंतर त्रेतायुगामध्ये रावणानं सगळ्या देवादिकाला बंदीशाळेमध्ये कोंडलं आणि बंदीशाळेत कोंडल्यानंतर सगळ्या देवाला कामाला लावलं. आणि कामाला लावल्यावर सगळे देव एकत्र झाले आणि एकत्र होऊन चिंताक्रांत झाले आणि भगवंताचा धावा करू लागले. अरे या रावणापासून आपल्याला सुटका कशी मिळेल? कारण यानं तर असं म्हणतात
रावण इतका 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 बलाढ्य होता. किती बलाढ्य होता, रावणाच्या घरी गाढव वळायला गणपती वाला. तुमचं डोकं चालवा, हे लोक कोणाला रावण म्हणतात, पागल आहेत लोक. तेव्हाचा रावण सीतेला घेऊन गेला, पण वाईट वागला नाही. आताचे रावण कळलं तर पाहणं तर सोडून द्या. म्हणून रावणाला सुद्धा रावण म्हणत नाही कोणाचं नाव घेऊन. रावण ब्रह्मज्ञानी आहे, तुम्ही पागल आहे काय? अरे सगळ्या देवादिकाला त्यानं कोंडलेलं आहे. आणि सगळ्या देवादिकाला कोंडल्यानंतर सगळ्या देवाच्या मनामध्ये एकच इच्छा आहे. सगळ्या देवानं सांगितलं, देवा काहीतरी करा, तुम्ही आम्हाला याच्यातून सोडा. भगवंतानं सांगितलं, मी तुम्हाला सोडणार आहे, पण मला सोडता येत नाही. मग यांना सोडण्याकरता अजराजाचा पुत्र जो आहे तो दशरथ आहे. पण त्या दशरथाला सुद्धा पुत्र संतान नव्हतं. पण का नव्हतं त्याचं कारण असं आहे, दशरथ राजाला सुद्धा शाप होता. एका श्लोकात त्याचं वर्णन केलं बघा. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पती. ज्या वेळेला कावड घेऊन श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला घेऊन कुठे निघाले होते, काशीला. आणि काशीला जाता जाता भीत अंध असणाऱ्या माय बापाला तहान लागली, आणि म्हणून एका झाडाखाली आई वडिलाची कावड ठेवली. आता मला असं म्हणायचं, पूर्वीच्या काळात मुलं आई बापाला घेऊन काशीला जात होते. आता माणसं जिवंतपणे जात नाहीत. कधी जाते? मेल्यावर घेऊन जाते. ते हाडकं तुमची, त्याला आपण आस्ती म्हणतो ना. का बरं काशीला नेतात? काशीत गेल्यावर मोक्ष मिळतो म्हणून नेतात. बरं जाऊ द्या. श्रावण बाळाचे आई वडील श्रावण बाळ घेऊन निघाला. झाडाखाली विसावलेला आहे. दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेमध्ये पालखी खाली ठेवली आणि तहान लागली म्हणून पाणी आणण्याकरता श्रावण बाळ सरोवराच्या दिशेने गेले. आता सरोवराच्या दिशेने गेल्यानंतर हे शिकार करणारे बसलेलेच होते. सरोवराच्या दिशेला गेल्याबरोबर पाणी आणण्याकरता गेले आणि पाण्याचा बुडबुड्याचा आवाज झाला. आता आवाज झाला आणि त्यांनी काय मारला? बाण. बरोबर आहे, बाण मारला. पण तिथं पडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि ते स्वतः पळत आले. माझ्याकडून हत्या घडली आहे, आणि हत्या घडलेली आता ही तशी जात नाही. श्रावण बाळानं तांब्या हातात घेतला आणि सांगितलं, माझे भीत अंध आई वडील आहेत, त्यांना तहान लागलेले, त्यांना पाणी दे. मी मुलगा आहे, पण माझ्या आई वडिलाला तुझं नाव सांगू नको. तुझं नाव जर कळालं तर माझे आई वडील तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. पण एक लक्षात ठेवा, मुके माणसं स्पर्शावरून सगळं ओळखतात. अंध माणसं स्पर्शावरून सगळं ओळखतात. मुक्या माणसाला तुम्ही बोला, नुसतं बोललं तरी त्याला आवाज कळतो, गोविंद महाराज. नुसतं बोललो तरी आवाजावरून कळतं, गोविंद महाराज. आणि मग अंध माणसाच्या फक्त हातात हात द्या. कोणाच्या? तुम्ही अंध माणसाला असं धरा, ते कधीच नाही. ते त्याचा हात आपल्याला कसं धरत? आपण नाही धरू देते, त्याचा हात आपल्याला. आता हे बाण लागला, पण पाणी तर पाजायचंय. आणि एवढ्या मोठ्या ज्ञानी माणसाची माझ्याकडून काय झालेली आहे? हत्या घडलेली आहे. आता याच्यातून तर मुक्ती नाही, पण एका दृष्टीनं हा अपराध आहे, पण यदा कदाचित चांगल्यासाठीच असेल, कारण पुढं काहीतरी घडणार होतं ना. मग ते कमंडलू तसंच घेतलं आणि शुद्ध पावलानं चालत 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 दशरथ राजे कुठपर्यंत पोहोचले? श्रावण बाळाच्या आई वडिलाच्या जवळ आले. आणि आल्याबरोबर आवाज दिला, श्रावणा, श्रावणा, खूप वेळ लागला रे तुला पाणी आणण्याकरता. तू तर सांगितलंय अर्ध्या मिनिटाच्या अंतरावरती सरोवर भरलेला आहे, आणि 2 तास झाले तू आला नाहीस. तुला त्रास झालाय का? पाणी नाही का? एक शब्दही बोलत नाही. आईने विचारलं, बाळा, आम्हाला घेऊन काशीला निघाला, तुला त्रास वाटतो का? अरे तहान लागलीये, जीभ टाळूला चिटकायची वेळ आली. बाळा बोल ना. बोल ना म्हटल्या बरोबर मुखातून शब्द निघाला, श्रावण नाही. नाही म्हटल्या बरोबर त्या आईनं त्या क्षणाला सांगितलं, तू जर श्रावण नाही, माझा मुलगा नाहीस, तर तू कोण आहे? म्हटले, कोण नाही, माझ्याकडून तुमच्या बाळाची हत्या झाली. हत्या झाली म्हटल्या बरोबर आम्ही तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. आम्ही भीत अंध असताना जर तू आमच्या मुलानं तुझा काही अपराध न करता जर तू त्याची हत्या केली असेल, तर तुला सुद्धा भोगावं लागेल. तू जरी राजा असलास तरी. शाप दिला कोणाला? आणि तो शाप भोगण्याकरता यदा कदाचित त्या काळातला शाप योग्यच असला पाहिजे, कारण उपशाप तर मागितलाच नाही.
मग शाप दिला, सांगितलं तुला सुद्धा पुत्र योगानं मरावं लागेल. आणि झाली तीच अवस्था. पुत्र नशिमे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. पण आता आपल्याकडून हत्या घडली. मग आता याच्यातून उतराई होण्याकरता काय केलं पाहिजे? वशिष्ठ ऋषीने सांगितलं याकरता आपल्याला काय करावं लागेल? यज्ञ करावा लागेल. आता पुत्र कामेष्टिक यज्ञ केल्याशिवाय तर पुत्र संतान नाही. पण यदा कदाचित पुत्र आहे, पण याच्यातून उतराई होण्याकरता जर यज्ञ करायचा आहे तर त्या यज्ञाकरता ही ब्रह्महत्या आपल्याकडून पातक गेलं पाहिजे. म्हणून यज्ञ आरंभिला. पण यज्ञ आरंभिल्यानंतर त्या यज्ञामध्ये यज्ञ नारायण प्रसन्न झाले. यज्ञ नारायण म्हणजे अग्नी नारायण प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या अग्नी नारायणाने जो अग्नीतून निघालेला यज्ञाचा प्रसाद आहे तो घेतला. वशिष्ठानं सांगितलं हा प्रसाद तुम्हाला मी देतोय. म्हणजे यज्ञ नारायणाने म्हणजे अग्नी नारायणाने दिलेला प्रसाद आहे. आणि या प्रसादाचे तुम्हाला 3 भाग करायचे आणि ते भाग वाटून द्यायचे. कारण यांना 3 पत्न्या होत्या. एक कौशल्या, एक सुमित्रा आणि एक कैकेयी. या तिघी राण्यांना जर प्रसाद दिला तर तुमच्या घरातलं हे सगळं संकट दूर होतं. तो प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन लवकर प्रसादाचं वाटप करा याकरता दशरथ राजे आपल्या घराच्या दिशेने निघाले. पण जाता जाता पहिल्यांदा त्यांची भेट झाली. कोणाची? कौशल्याची का कैकेयीची? कैकेयीची भेट झाली. भेट झाल्याबरोबर सांगितलं अगं आपल्या घरामध्ये बाळ जन्माला येणार आहे. यज्ञ नारायण अग्निकुंडातून प्रसाद मिळाला तो तुला देतोय. पण आता तिनं पाहिल्याच थोडा कधी कधी महिलाचा मुरका ज्याची त्यालाच कळतो. मी काही कीर्तनात सांगत नाही ते. आता आपला मालक खुश आहे की नाही हे बायकोला त्याच्या चेहऱ्यावर कळतं. आणि आपल्या बायकोला कसं बोलायचं यांनी फक्त नुसते हावभाव बदलले की तिला कळतं. तिला धर्मपत्नी म्हणतात, बाकीच्याच सांगत नाही. हातामध्ये प्रसाद घेतला, प्रसादाचे भाग केले. आता दोघीला, कौशल्याला अर्धा दिला, अर्ध्यातला अर्धा सुमित्रेला दिला आणि जास्ती भाग कोणाला दिला होता? कैकेयीला. पण तिनं घेतलेला भाग तिनं तो पाहिला आणि तिला गिळंकृत करायचा तोपर्यंत तो अर्धा भाग काय झाला? खाली पडला. पण खाली पडल्यानंतर ह्या दोघी जणी पतिव्रता श्रेया होत्या. आपल्यासारखीच ती आहे. तिला जर मिळत नसेल तर आपण दिलं पाहिजे. या दोघीनं काय केलं? यांच्यातला थोडा थोडा भाग हिला दिला, कैकेयीला. पण तिला तो भाग गिळत असताना त्रास होऊ लागला. पण मंत्रोच्चारानं, मंत्राच्या साधनेनं तो भाग तिने गिळंकृत केला. आणि गिळंकृत केल्यानंतर काही दिवसांनी त्यांना दिवस गेले. पण दिवस गेल्यानंतर वशिष्ठ ऋषीने सांगितलं यांना दिवस गेल्यावर यांचे जे डोहाळे आहेत ते तुम्ही पूर्ण करा. आणि ते जर तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला जो परमात्मा हवाय तो यांच्या उदरी जन्माला येणार आहे असं सांगितलं. आणि दशरथ राजे निघून गेले. पण काही काळानंतर बरोबर दिवस गेले. आणि दिवस गेल्यानंतर बातमी लागल्या बरोबर डोहाळे निर्माण झाले. पण आता ते डोहाळे आणि आताचे डोहाळे ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आता डोहाळे निर्माण झाल्यानंतर असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये डोहाळे वेगळे होते आणि आताचे वेगळे. आता कोणाला माती खावा वाटते, कोणाला गुलाबजामुन खावा वाटते, कोणाला श्रीखंड खावा वाटतो. मी तर आता नवीन अरुण महाराज एक डोहाळा ऐकला एका माऊलीचा, आपल्या मित्राची बायको आहे. मी म्हणलो कोणचा डोहाळा झाला? तिला एकच डोहाळा झाला, तुमची आईबाप सोडा मलाच एकट्याला घेऊन फिरा. तुम्हाला नाही कळलं वाटतंय? आता असले डोहाळे असतील तर कशाला राम जन्माला येतील हो? अहो असले डोहाळे सोडा, पण त्यावेळेला डोहाळे होणार आहेत हे कळालं. आणि दशरथ राजे पहिल्यांदा आपल्या मालकिनीच्या घरामध्ये प्रवेश केला. आणि जो प्रवेश केला तो कैकेयीच्या महालात आहे. कैकेयीच्या महालात गेल्यानंतर तिला विचारलं, सांग तुला काय डोहाळे? आता तिला काय डोहाळे तिनं सांगितलं. माझे डोहाळे मी तुम्हाला सांगितले होते, आठवतं का? म्हटले केव्हा सांगितलं? ज्या वेळेला शुक्रानं पाऊस अडवला होता त्यावेळेला स्वर्गाला रथ होता. आठवा तो दिवस. त्यावेळेला तुमच्या करता मी मदतीला धावून आले. आणि मदतीला धावून येत असताना पाऊस अडवल्यानंतर तुमच्या रथाचा आक मोडला होता. आणि त्या रथाचा आक मोडल्यानंतर तुम्ही संकटात सापडला. तुम्ही मला विनंती केली. मी तुम्हाला म्हटले होते मी तुम्हाला मदत करते, पण मला तुम्हाला 2 वर द्यावे लागेल. आणि मी तुमच्याकडून 2 वर मागून घेतले होते. ते 2 वर कोणते? एका वरानं भरताला गादी आहे, दुसऱ्या वरानं रामाला वनवास आहे. तुम्ही मला दिलेला वर जर पूर्ण करत असाल, ह्या गप्पा कुठं? आता मला सांगा, जे बोललं ते तर करावं लागेल की नाही? दशरथ राजानं सांगितलं तू मला मदत केलीस,
रथ अडवला, देवादिकानं सत्कार केलाय, पण पडलेलं संकट दूर होण्याकरता तू म्हणतेस पण हे मला करणं शक्य नाही. अगं तुझ्या मुखात असे शब्द येतात कसे ग? एका मुलाला 14 वर्ष वनवास आहे आणि त्याची वार्ता सुद्धा कानावर येऊ द्यायची नाही, आणि एका मुलाला गादी द्यायची. ठीक आहे, काही हरकत नाही, पण मला हे करणं शक्य नाही, हे करणं शक्य नाही असं म्हटले आणि तटकन रागानं उठली. असं म्हणतात तिचं रागानं उठणं सुद्धा बरंच काही सांगून गेलं. कारण महिला मंडळी जेव्हा रागानं उठून जातात तेव्हा तुम्ही त्यांना किती प्रेमानं घ्या तरी ते ऐकत नाही. त्यांचा राग म्हणजे मला असं वाटतं ह्या कैकईच्या पक्षातल्या असल्या पाहिजे. थोडस 2 मिनिटं, 1-2-5 मिनिटं मागं पुढे होईल, पण जोडतो मी आता, काय विलाज नाही मला. वर मागितलेले होते, दशरथ राजाच्या डोळ्यासमोर संकट दिसतं आणि वशिष्ठानं सांगितलं या भागापासून जे जन्माला येणार आहे, पण त्यांचे डोहाळे जर तुम्ही पूर्ण केले तर त्यांना ती इच्छा होणार नाही. पुन्हा दशरथ राजाने कैकईची समजूत काढली. अगं ऐक ना माझं, अगं कोणता जरी मुलगा असेल तरी तो जन्माला आल्यानंतर जर त्याला वनाला पाठवायचं हे जर तुझ्या मनात असेल, अजून तर तो मुलगा जन्माला यायचा आहे. म्हटले मला काही माहित नाही, मी सांगते तेवढं ऐका. आणि त्या रागानं पटकन कैकईचा महाल सोडला आणि सुमित्रेच्या महालामध्ये प्रवेशित झाले. आणि सुमित्रा मातेला दिवस भरलेले आहे आणि दिवस भरल्यानंतर सुमित्रेची अवस्था नवऱ्याला पाहिल्यानंतर पाहणा निर्माण झाला. आणि बसल्या बसल्या स्नान काय घातलो, अत्तर काय लावलो, ओवाळलो काय, आणि काय बोलायला सुरुवात केली. आणि तेव्हा दशरथ राजे म्हणतात सांग तुला काय पाहिजे. तेव्हा ती म्हणते मला काही नको, पण या राजाचा राजवैभव चालवणारा राजा तुम्हाला आयुष्यभर दुःख होतं ना, ते दुःख कमी करण्याकरता माझ्या पोटी जन्माला यावा एवढीच माझी अपेक्षा आहे. ओवाळलं आणि तिला मोहरा घेतल्या तिच्याकडून आणि तिच्या हातानं त्या मोहरा दान केल्या आणि तिचे डोहाळे संपले. आणि दशरथ राजे कौशल्येच्या महालामध्ये प्रवेशित झाले. आणि जेव्हा कौशल्येच्या महालात प्रवेशित झाले, कौशल्येची अवस्था अशी झाली, कौशल्येच्या पोटी राम जन्माला येणार, रामाचा अवतार होणार, कोणाला दिसत नाही, कोणाला सांगता येत नाही. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. परमात्म्यानं काय केलं, आतमध्ये गर्भात प्रवेश केला. ज्याची इच्छा होती ज्या भागापासून सूर्यनारायण अग्निदेवतेनं प्रसन्नता दिली आणि दिल्यानंतर वशिष्ठानं सांगितल्याप्रमाणे दशरथ राजे कौशल्येच्या महालात जातात. कौशल्येला विचारतात अगं तुझे डोहाळे मला सांग, मला सांग म्हणल्याबरोबर तिनं एकदम भ्रमात जाऊन बोलायला सुरुवात केली. आणि रे धनुष्य मारी रे रावणा, लंका बिभीषणा देईन मी. हे का वाटू लागलं, कारण तुम्ही ते संकट ध्यानात आणा. कोणत्या संकटात, लग्नामध्ये विघ्न निर्माण झालं, हिच्या पोटी जन्माला येणारा मारणार, ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. अहो मला असं वाटतं पळा 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 लवकर पळा, समुद्रावरती दगड टाका, तुम्ही त्याच्यावरून सेतू तयार करा. हे सगळं सांगता सांगता अशा अवस्थेला गेली, बेभान झाली, डोळ्यामधून अश्रू वाहू लागले आणि तिला कळत नव्हतं. दशरथ राजाने विचारलं वेल्हाळणी सांग तुझी इच्छा. म्हटले माझी एकच इच्छा आहे, मला फक्त असं वाटतं तुमच्या करता जे वंश कुळाला लागलेलं आहे, तुमच्याकडून जे पातक घडलेलं आहे ते पातक निवारण करण्याकरता, त्या पातकाची शांती होण्याकरता तुम्ही ज्याची अपेक्षा करता तो राम उदरी येणार आहे. आणि कौशल्याच्या उदरी येणारा जो राम आहे तो आत्मा राम आहे. आणि त्या रामाकरता विचारायला सुरुवात केली. आणि डोहाळे सांगता 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 कौशल्या अशा अवस्थेला गेली, काय बोलत होती, कारण ते परमात्म्याचं तेज होतं. देवादिकाला कळू लागलो, सगळ्या देवादिकाला आनंद झाला. आणि आनंदाच्या भरात सगळे देवादिकानं सांगितलं जन्माला येणारा जो परमात्मा आहे, हुशार लागतं, जन्माला येणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला पाहण्याकरता वरून स्वर्गाधिक देवाला आनंद झाला.
वृद्ध गायन करू लागले. नारद तुंबर जमा झाले. तेवढ्यामध्ये कैकईचं बोलणं संपलं. कैकईला असं वाटलं, तुम्ही म्हणता तो राम तुम्हाला पाहिजे. सुमित्रेच्या महालाकडे दशरथ राजे पाहतात, पण पाहता पाहता कौशल्याच्या महालात थांबले. कौशल्याच्या महालात थांबताना कौशल्याची ही अवस्था पाहिल्याबरोबर दशरथ राजाच्या लक्षात आलं. दशरथ राजे पळत वशिष्ठ मुनीकडे गेले. वशिष्ठ ऋषीला विनंती केली, मला कळत नाही कौशल्या काय बोलते. कौशल्या तर डायरेक्ट म्हणते, आणि रे धनुष्य मारी रे रावणा, लंका बिभीषणा देईन मी, आता काय करू मला कळत नाही. त्यावेळेला वशिष्ठ ऋषीनं सांगितलं, तुम्ही तिथून जाऊ नका. कौशल्याच्या मनामध्ये जो तुम्हाला वाटतो तो राम अवताराला येणार आहे हे कळाल्या बरोबर रामाचं रूप प्रगट होण्याकरता, राम जेव्हा अवताराला येणार आहे हे कळण्याकरता आणि प्रभू रामचंद्र कौशल्याच्या उदरामध्ये प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर ही 7 वर्षाची मूर्ती पाहिली. आणि पाहिल्याबरोबर कौशल्यानं सांगितलं, अरे तू 7 वर्षात आहे हे जर सगळ्या गावाला कळलं, सगळ्याला कळालं, सगळेजण काय बोलतील, एवढा मोठा पोरगा हिचा कसा, मग तू माझा हे कळण्याकरता भगवंतानं तिच्या हृदयामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर भगवान परमात्म्यानं छोटस रूप धारण केलं आणि सूर्यप्रकाशाच्या बिंबानं सूर्यवंशामध्ये रामचंद्र प्रभूचा अवतार होण्याची वेळ भगवंतानं साध्य केली. आणि सगळ्या देवादिकाला संकट पडलेलं आहे, पण देवादिकाला आनंद सुद्धा झालेला आहे, कारण राम जन्माला येणार आहे. आणि ज्या नगरीमध्ये राम जन्माला येणार आहे, रामाची जिथे अवस्था आहे तिथे ती अवस्था कौशल्याची संपलेली आहे. दशरथ राजे सुद्धा त्या अवस्थेला गेलेले. वशिष्ठ मुनीने सांगितलं, आता हात जोडावं लागेल. आमच्या संतांनी वर्णन केलं, आता जो राम आहे तो राम कुठे. महाराज म्हणतात, तो राम तिथे जन्माला आला त्या कौशल्याच्या उदरामध्ये, अयोध्येमध्ये रामाचा जन्म झालेला आहे. तो प्रभू रामचंद्र भगवान की आयोनी संभव प्रगटला हा राघव. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय श्रीराम राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. कोठे न दिसे पाहता पुढे घाले अवचिता, बर सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणचे घोटवे आम्हा घाली पाठीकडे. आपण कळिकाळाशी भिडे तुका म्हणे कृपानिधी, आम्हा उतरी नावेमध्ये. असा परमात्मा अवताराला आला. आणि परमात्मा अवताराला आला आणि भगवान अवताराला आल्यानंतर झाले रामराज्य. काय येऊने आम्हाशी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ गोवे. मग परमात्म्याचं स्वरूप आपल्या सगळ्याच्या समोर जे अयोध्येत आहे तेच आज आपल्या तळेगाव मध्ये याच पाळण्यामध्ये रामाचा जन्म झाला. आणि रामाचा जन्म होऊन झालं काय, महाराज म्हणतात, मत्स्य कुर्मादी शुकर, मग मोहे धाव घाली पाना, नाम घेता पंढरी राणा विठोबा रखुमाई,
तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरे नावेमध्ये असा परमात्मा जो आहे तो राम रूपाने या ठिकाणी प्रकट झाला. म्हणून वर्णन करताना राम जन्मला ग सखे राम जन्मला, 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 राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, पहिल्या दिवशी पुढचं तुम्ही म्हणाल राम अवताराला आले आणि आल्यानंतर झालं काय, उलट रामाचा अवतार झाल्यावर राम राज्य आलेलं आहे. आणि असं राम राज्य आपल्या सगळ्याला प्राप्त झालं. त्या रामाची आज रामनवमी जन्म उत्सव आहे. आणि त्या निमित्तानं महाराज म्हणतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मारी शुकर मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.